हरिओम छात्रः विद्यार्थ्यांनो, मागच्या 2 तासिकांपासून आपण पंचमः विभाग पाहतोय। यात भाषाभ्यासांतर्गत आतापर्यंत आपण नाम, सर्वनाम आणि क्रियापद यांची रूपे अभ्यासली। या सर्वांचा उपयोग नामतालिकां, सर्वनामतालिकां किंवा क्रियापद तालिकां पूरयत अशा प्रश्नाच्या स्वरूपात आपल्याला हे येणार आहे आणि त्या तालिका तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत। याचा नीट अभ्यास करून दिलेला स्वाध्याय तुम्ही सोडवा। यातलाच चौथी तालिका असते आणि ती म्हणजे धातुसाधित विशेषण तालिका। आता आधी आपण ती धातुसाधित विशेषण अभ्यासणार आहोत जी आपण 9व्या वर्गात अभ्यासली आहे। आधी आपण विचार करू धातुसाधित विशेषणाने। धातू, याच धातूला प्रत्यय लागले की क्रियापद तयार होतात, पण जी धातू 1 ते 10 गणातली जे धातू आहेत अशा धातूपासून बनलेली ही अशी काही रूपं आहेत की ती क्रियापद नाहीत, विशेषण म्हणून वाक्यात वापरली जातात। म्हणजे नामाप्रमाणे त्याची रूपं बदलली जातात। ही धातूपासून बनलेली असतात म्हणून याला म्हणतात धातुसाधित, पण विशेषण म्हणून वापरली जातात म्हणून याची नाव आहे धातुसाधित विशेषण। आणि याचीच तालिका आता आपल्याला पूर्ण करायची असते। यासाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे। ही 5 प्रकारची आहेत, तशी 4च होतात पण त्याला आपण 5 प्रकारात विभागले आहे। पहिला आहे पहा कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण। याला म्हणणार आहोत आपण क्त रूपाणी। ही 9व्या वर्गात आपण अभ्यासली आहे। भूतकाळाचा अर्थ देणारी, पण ही कर्मणी प्रयोगात वापरली जातात म्हणून नावातच आहे कर्मणी भूतकालवाचक, म्हणजे कर्मणी प्रयोगात वापरली जाणारी भूतकाळाचा अर्थ सांगणारी धातूपासून बनलेली ही विशेषणे। यालाच म्हणणार आहोत आपण क्त। ही रूपं क्त रूपाणी म्हणून ओळखली जाणार आहे। पहा, तुम्हाला आठवत असेल आपण हे शिकलो आहे, जो मूळ धातू असतो त्याला त प्रत्यय लावायचा असतो आणि अशी ही विशेषणं तयार होतात। जसं आहे गम पासून गत, कृ पासून कृत, ज्ञापासून ज्ञात। पण काही वेळा या त पूर्वी ई आगम होतो म्हणून पा या धातूचं जे काही विशेषण आहे ते झालं पीत, स्था स्थित, कथ कथित। असं काही धातूंमध्ये ई आगम होतो, तर काही मध्ये त च्या ऐवजी ट, ढ, ध, न असा बदल आपल्याला आढळतो। नश याचं होतं नष्ट, प्रच्छ याचं झालं पृष्ठ। इथे दोन्हीमध्ये त न येता ट आलेला आहे। लभचं झालं लब्ध, सहचं सोढ, रुहचं रूढ, छिदचं छिन्न। अशा प्रकारे 3 बदलांनुसार ही विशेषणं आपण बनवणार आहोत। मूळ सूत्र आहे की मूळ धातूला त प्रत्यय लावून ही विशेषणं तयार केली जातात, पण काही ठिकाणी ई आगम होतो तर कधी कधी त्या तचा ट, ढ, ध, न असा बदल होतो। आता ही तयार झालेली जी रूपं आहेत ही सगळीच्या सगळी अकारांत आहे, म्हणजे याच्या शेवटी अ हा वर्ण येतो आणि म्हणूनच ही रूपं चालवताना ही विशेषणं आहे ती नामाप्रमाणे चालणार, नामाप्रमाणेच त्याची रूपं असतात म्हणून त्याचं जर विशेष्य, त्या नामाला म्हणतो आपण विशेष्य, पुल्लिंगी असेल तर ही विशेषणं रामप्रमाणे चालतात। हे आपण अभ्यासलं होतं। म्हणजे गम जे रूप होतं त्याचं झालं गत आणि ते झालं गतः, गतौ, गताः, कृतः, कृतौ, कृताः, ज्ञातः, ज्ञातौ, ज्ञाताः, पीतः, पीतौ, पीताः, स्थितः, स्थितौ, स्थिताः। आपल्याला आता या तालिकेसाठी फक्त पुल्लिंगी रूपाचाच विचार करायचा आहे। ही स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगातही चालतात, माहिती आहेत आपल्याला। पुल्लिंगात रामप्रमाणे, स्त्रीलिंगात मालाप्रमाणे आणि नपुंसकलिंगात ती वनमप्रमाणे चालतात, पण इथे आपल्याला तालिकेसाठी फक्त पहिलंच रूप पाहिजे, पुल्लिंगी प्रथमा एक वचन, म्हणजे फक्त आपल्याला पाहिजे गत हो। म्हणजे प्रत्येक याचं झालं आता पहा गतः, कृतः, ज्ञातः, पीतः, स्थितः, कथितः, नष्टः, पृष्टः, लब्धः, सोढः, रूढः,
छिन्न ह, जी नेहमी धातू प्रचारात आहे त्याचीच ही रूपं आपल्याला येतात, ही आपण आधी अभ्यासली आहे. म्हणून यात फक्त लक्षात ठेवायचं आहे मूळ धातूला त प्रत्यय लावून ही रूपं तयार होतात आणि रामः प्रमाणे याची रूपं झाली गतः. याचं पुढचं आहे कर्तरी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण. ही भूतकाळाचा अर्थ देणारी पण कर्तरी प्रयोगात ही वापरली जातात, म्हणजे याचा कर्ता असतो नेहमी प्रथमेमध्ये. अशी ही कर्तरी प्रयोगात असणारी भूतकाळाचा अर्थ देणारी धातूपासून बनलेली ही विशेषणं यालाच आता आपण म्हणणार आहोत क्तवतू. नाव आहे त्याचं क्तवतू. ही पण आपण मागच्या वर्षी अभ्यासलेली आहे. पहा आता, आधी जे आपण कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण तयार केली, म्हणजे जी क्त आहे त्यालाच पुढे लावायचं आहे आपल्याला वत प्रत्यय. त्याला पुढे लावणार आहोत आपण वत प्रत्यय. म्हणून क्त रूप आणि त्याला पुढे वत. आपलं पूर्वीचं रूप होतं गत, त्याला लागलं वत म्हणून झालं गतवत. क्रूचं कृतवत, ज्ञाचं झालं ज्ञातवत. पा पीतवत, स्था स्थितवत, कथ कथितवत, नश नष्टवत, लभ लब्धवत, रुह रूढवत, छिद छिन्नवत. ही आपण अभ्यासली, तुमच्या लक्षात आली असेल, आठवली असती. ही सर्व विशेषणं वत प्रत्यांत आहे, म्हणजे या शब्दाच्या शेवटी वत आलेला आहे. म्हणून ही विशेषणं विशेषानुसार म्हणजे कर्त्यानुसार चालताना, कर्ता जर पुल्लिंगी असेल तर ती भगवत प्रमाणे चालतात. भगवतचं रूप आहे भगवान, भगवंतौ भगवंतः. तसं झालं गतवान, गतवंतौ गतवंतः. क्रूचं असेल तर कृतवान, कृतवंतौ कृतवंतः. ज्ञा असेल तर ज्ञातवान, ज्ञातवंतौ ज्ञातवंतः. पा पीतवान, पीतवंतौ पीतवंतः. स्था स्थितवान, स्थितवंतौ स्थितवन्तः. कथ कथितवान, कथितवन्तौ कथितवन्तः. नश नष्टवान, नष्टवन्तौ नष्टवन्तः. लभ लब्धवान, लब्धवन्तौ लब्धवन्तः. रुह रूढवान, रूढवन्तौ रूढवन्तः. छिद छिन्नवान, छिन्नवन्तौ छिन्नवन्तः. यातही आपल्याला फक्त प्रथमा एक वचनाची, पुल्लिंगी प्रथमा एक वचनाचीच रूपं आपल्याला द्यायची असतात. म्हणून झालं गतवान, कृतवान, ज्ञातवान, पीतवान, स्थितवान, नष्टवान, लब्धवान, रूढवान, छिन्नवान. हीच रूपं आपल्याला त्या तालिकेमध्ये लिहायची असतात. म्हणून फक्त तेवढीच रूपं तुम्हाला सध्या या तालिकेसाठी लक्षात ठेवायची आहे. ही आपण मागच्या वर्षी अभ्यासलेली आहे. याच्या पुढची आहे कर्मणी विद्यर्थ धातू साधित विशेषण. कृत्याहा, याला म्हणतात कृत्याहा विशेषणानी. कर्मणी प्रयोगात वापरली जाणारी, विद्यर्थाचा अर्थ देणारी, म्हणजे भविष्यात करण्यास योग्य क्रिया किंवा कर्तव्य या अर्थाने जर वापरायची असेल तर ही विशेषणं वापरली जातात. कशी तयार करायची ही विशेषणं? मूळ धातू असेल त्याला य किंवा तव्य किंवा अनिय यापैकी कुठलाही एक प्रत्यय आपल्याला लावता येतो. गम धातू असेल तर झालं त्याचं गम्य, गंतव्य, गमनीय. पा असेल तर पेय, पातव्य, पानीय. क्रू कार्य, कर्तव्य, करणीय. पूज पूज्य, पूजितव्य, पूजनीय. अशा प्रकारे ही सर्व रूपं तयार होतात. म्हणजे मूळ धातूला य, तव्य आणि अनिय अशी प्रत्यय लागून या तीन रूपापैकी कुठलंही एक रूप लिहिलं तरीही चालतं. याच्याऐवजीही हे पर्याय आहेत. म्हणून य किंवा तव्य किंवा अनिय. आता ही सुद्धा विशेषणं अकारांत आहे, म्हणजे शेवटी यात वर्ण आला आहे अ, म्हणून विशेष पुल्लिंगी असेल तर ही राम प्रमाणे चालतात. उदाहरणार्थ कार्य घ्यायचं आहे आपल्याला, क्रू पासून तयार झालेलं कार्य आहे म्हणून कार्य, कार्यौ, कार्याहा. कर्तव्य, कर्तव्यौ, कर्तव्याहा.
करणीयः, करणीयौ, करणीयाः यापैकी कुठलंही एकच रूप आणि तेही पुल्लिंगी प्रथमा एकवचन म्हणून कार्यः किंवा कर्तव्यः किंवा करणीयः. म्हणजे आपल्याला कुठलंही एक गम्यः, पेयः, कार्यः किंवा पूज्यः, नाहीतर अन्यथा गंतव्यः, पातव्यः, कर्तव्यः, पूजितव्यः, अन्यथा गमनीयः, पाणीयः, करणीयः, पूजनीयः यापैकी आपल्याला जो धातू विचारला असेल त्याची ही रूपं आपण लिहिणार आहोत. याला म्हणतात कृत्याः, कर्मणी विद्यर्थ धातुसाधित विशेषण. आता ही जी चौथी आहेत ती आहेत पहा, ही आता नवीन आहेत आपल्याला अभ्यासायची. कर्तरी वर्तमान कालवाचक धातुसाधित विशेषण, वर्तमान काळाचा अर्थ देणारी आणि कर्तरी प्रयोगात वापरली जाणारी ही धातुसाधित विशेषण आहे. आता हे दोन प्रकारची होतात. एक आहे शत्रू प्रत्ययांत आणि दुसरी आहेत शानच प्रत्ययांत. याचे आपण दोन विभाग केले. आता शत्रू प्रत्ययांत पहिल्यांदा आपण पाहणार आहोत. शत्रू प्रत्ययांत अगदी सोपी आहे, घाबरून जायचं काही कारण नाही. लक्षात ठेवायचं की 1 ते 10 गणातील जी सर्वच्या सर्व परस्मैपदी धातू आहेत, आपल्याला फक्त पाहिजे आहेत परस्मैपदी धातू. या परस्मैपदी धातूच्या अंगाला, धातूचं अंग म्हणजे मूळ रूप असेल त्याचं जे दुसरं रूप होत असेल त्या गणाचं त्याला विकरण लावून जे संपूर्ण रूप तयार होतं त्याला आपण म्हणतो धातूचे अंग. माहिती आहे आपल्याला, 8व्या वर्गातच हे अभ्यासलेलं आहे. म्हणजे जो मूळ धातू असेल त्याचं दुसरं रूप असेल तर ते दुसरं रूप घ्यायचं आणि त्या गणाचं त्याला विकरण लावायचं. हे पूर्ण झालं धातूचं अंग आणि याला पुढे लावायचा असतो अत्प्रत्यय. अशा प्रकारे ही शत्रू रूप तयार होतात. आता पहिल्या गणाचा धातू आहे गम, त्याचं दुसरं रूप झालं गच्छ, विकरण आहे अ म्हणून हे रूप तयार झालं गच्छत. दुसऱ्या गणाचा फक्त परस्मैपदी धातू पाहिजे आहेत आपल्याला असं, दुसऱ्या गणाला विकरण नाही आहे म्हणून त्याचं झालं सत. तिसरा गण आहे दा, विकरणामध्ये द्वित्व होतं, एक अक्षर दोनदा येतं आणि म्हणून त्याचं झालं रूप ददत. चौथ्या गणाचा धातू आहे नश, विकरण आहे य म्हणून झालं नश्यत. पाचव्या गणाचा धातू आहे आप, त्याचं विकरण आहे नु म्हणून झालं आपनुवत. सहाव्या गणाचं धातू आहे लिख, त्या गणाचं विकरण आहे अ म्हणून झालं लिखत. सातवा गण धातू आहे भुज, तसा तो उभयपदी आहे, परस्मैपदी असतो, विकरण आहे न म्हणून झालं भुंजत. आठव्या गणाचा धातू आहे क्रू, त्या गणाचं विकरण आहे उ, त्याला पुढे प्रत्यय लागला म्हणून झालं कुर्वत. नवव्या गणाचा धातू आहे ज्ञा, हा उभयपदी आहे, परस्मैपदी रूप आपण यातलं घेणार आहोत म्हणून त्याचं विकरण ना म्हणून झालं जानत. आणि 10व्या गणाचा आहे पूज, 10व्या गणाचं विकरण आहे अय म्हणून रूप तयार झालं पूजयत. ही सगळीच्या सगळी मूळ रूप तयार झाली आपल्याजवळ. आता ही सगळी तयार झालेली रूप, ही जी तयार रूप झालेली आहे ही सगळी अत प्रत्ययांत आहे. यात काय आलेलं आहे अत, म्हणून ही पुल्लिंग विशेषण. आता ही जर पुल्लिंगी असेल याचं विशेष ही चालवायची असतील तर आपल्याला मात्र ती भगवत प्रमाणे चालवावी लागतात. यावर्षी तुम्ही भगवत शब्द अभ्यासला, आपण घेतला होता, हा तुम्हाला पाठ करायचा आहे. त्यातलं फक्त पुल्लिंगी प्रथमा एकवचनच पाहिजे असतं, पण त्यात भगवान असं रूप होतं. पण हे होत असताना प्रथमा एकवचनात जो भगवान आहे, वा ज्याला उपांत्य म्हणतो आपण, वा म्हणजे दीर्घ होतो, तर तो दीर्घ न होता ह्रस्व असतो म्हणून ते रूप होतं गच्छन, गच्छन्तौ, गच्छन्तः. आता ही सगळी रूपं सांगितलं मी की आपल्याला पुल्लिंगी प्रथमा एकवचन पाहिजे म्हणून झालं गच्छन सन. इथे मरुत प्रमाणे चालतात काही काही म्हणून ही ददत. नशन इथे करायचं आहे नशन. आपनुवन, लिखन, भुंजान, भुंजन, कुर्वन, जानन आणि पूजयन अशी ही रूपं तयार होतील.
लक्षात ठेवताना लक्षात ठेवायचं आहे की 1 ते 10 गणातले सर्व परस्मैपदी धातू आणि त्याला लागतो अत प्रत्यय आणि तो होणार आहे भगवन सारखा. उपांत्य स्वर ह्रस्व होतो म्हणून भगवन सारखा होणार आहे गच्छन. शानच रूप, यातला दुसरा प्रकार उपप्रकार आहे शानच. आता शानच याच्यात 2 प्रकार येतात पुन्हा. त्यातलं एक आहे जो धातूंचा पहिला गट आहे, म्हणजे 1, 4, 6 आणि 10 या गणातले फक्त आत्मनेपदी धातू घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्याचं धातूचं अंग, म्हणजे धातू त्याचं दुसरं रूप होत असेल तर दुसरं रूप, त्याला लावणार विकरण, याला म्हणतो आपण धातूचं अंग. आणि पुढे लावायचं आपल्याला मान प्रत्यय. पहिल्या गणाचा धातू आहे रम, विकरण आहे अ, त्याला लागला मान म्हणून झालं रम मान. पण या आधी र आला म्हणून लहान न चा मोठा न झाला रममाण. चौथा गण त्याचा आहे मन, त्याला लावला आपण य म्हणून झालं मन्यमान. 6वा गण आत्मनेपदी धातू मुच, याचं दुसरं रूप होतं मुंच, मग त्याला लागलं विकरण अ म्हणून झालं मुंचमान. आणि 10व्या गणाचा आत्मनेपदी धातू उभयपदी आहे, मग आपण यातलं आत्मनेपद मानलं आणि याला कथ, याचं विकरण आहे अय म्हणून झालं कथयमान. म्हणजे 1, 4, 6 आणि 10 या गणातल्या फक्त आत्मनेपदी धातूचं जे अंग आहे त्याला लागतो मान प्रत्यय आणि ही रूप तयार होतात मान. आता धातूंचा दुसरा गट जो आहे 2, 3, 5, 7, 8 आणि 9 या गणांचा म्हणजे धातूंचा दुसरा गट, ज्या गटामध्ये हे गण येतात यातलेही फक्त आपल्याला पाहिजे आत्मनेपदी धातू, कारण आपण सगळं परस्मैपदी धातू आधीच घेतले म्हणून यातले फक्त उरलेले घ्यायचे आहेत आता आत्मनेपदी धातू आणि त्या धातूंच्या अंगाला लावायचा आहे आन प्रत्यय. कळलं असेल, धातूचं अंग म्हणजे धातू त्याचं दुसरं रूप आणि त्या गणाचं विकरण आणि त्याला लावणार आहोत आपण आन प्रत्यय. आता पहा दुसऱ्या गणाचा धातू आहे शी, शेते झोपणे. दुसऱ्या गणाला विकरण नाही आहे म्हणून झालं शयान. धा तिसऱ्या गणाचा धातू आहे, त्याला द्वित्व होतं, हे त्याचं विकरण आहे म्हणून झालं दधान. वृ 5व्या गणाचा धातू आहे, नु विकरण आहे वृण्वान. भुज 7व्या गणाचा आहे म्हणून विकरण आहे न भुंजान. क्रू 8व्या गणाचा धातू आहे आणि त्याचं विकरण आहे उ म्हणून झालं कुर्वाण. आणि ग्रह गृह्ण धातू आहे ग्रह, त्याचं दुसरं रूप होतं गृह्ण, त्याला लागलं ना हे विकरण, 9व्या गणाचं विकरण आहे ना आणि म्हणून झालं गृह्णान, रूप तयार झालं गृह्णान. आता ही जी रूपं आहेत ही सगळी रूपं आपल्याला दिसतील की ही सगळी अकारांत आहे, म्हणजे शेवटचा जो वर्ण आहे तो अ येतो म्हणून ही अकारांत मानली जातात. आता ही विशेषणं या अकारांत असल्यामुळे पुल्लिंगात ती राम प्रमाणे चालतात म्हणून रामः रामौ रामाहा म्हणून झालं रममाणः रममाणौ रममाणाहा. कुर्वाणः कुर्वाणौ कुर्वाणाहा. पण आपल्याला फक्त काय लक्षात ठेवायचे आहे, पुल्लिंगी प्रथमा एकवचन म्हणून रममानः मन्यमानः मुंचमानः कथयमानः शयानः दधानः वृण्वानः भुंजानः कुर्वाणः गृह्णानः. आता यात सगळ्यात सोपं आहे पहा, 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला चार्ट दिलेला आहे, ती कशी पाठ करायची जी बोर्डाच्या परीक्षेत विचारली जाणार आहे, सोप्या याच्यात दिलेला आहे इथे त्यांनी, हे तुम्ही पहा पाठ्यपुस्तकामध्ये आहे. आता इथे क्तवतु कृत्याः शत्रू किंवा शानच. जी धातू उभयपदी असतात त्यांना दोन्ही रूप येतात, पण जी धातू काही धातू आहे फक्त परस्मैपद म्हणजे त्याचं शत्रू रूप असतं आणि आत्मनेपद असेल तर शानच रूप असतं. म्हणून आता नेहमी वापरण्यात येणारी जी काही धातू आहेत त्यांची विशेषणाचा हा चार्टच दिलेला आहे, या चार्टमधूनच तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत विचारली जातात.
यातली काही दिलेली असतात आणि काही तुम्हाला रिक्त स्थानं असतात, ती रिक्त स्थानं पूर्ण करायची आहे. आता इथे आहे पहिला पहा गम. आता त रूप आहे गतः, गतवान, गम्यः, गंतव्यः, गमनीयः आणि परस्मैपदी असल्यामुळे गच्छन्. आपण जे आतापर्यंत रूप शिकलो ती पहा. गमगच्छ धातू पहिला गण परस्मैपद असं तुम्हाला येतं पेपरमध्ये. यातली रूपं दिलेली असतात आणि 2 रिकाम्या जागा असतात. 2 रूपं दिलेली असतात. या 4 पैकी इथे 4 प्रकार केलेले आहे. 4 पैकी कुठलीही 2 रूपं तुम्हाला दिलेली असतील आणि 2 रिकाम्या जागा असतील. समजा तची रिकामी जागा असेल तर तवतू दिलेलं असेल तर इथे गतवान असेल. मग आपल्याला कळतं की गतवान म्हणजे याच्यातलं वान काढलं की त रूप झालं, म्हणून आपण इथे लिहू शकतो गतः, गतः, गतवान. आता या 3 पैकी काही एकच लिहायचं आहे आपल्याला. 3 लिहिले तर काही हरकत नाही, पण आपण लक्षात ठेवायचं की जे सोपं रूप असेल तेच आपण लिहायचं. गम्यः, गंतव्यः, गमनीयः. आणि इकडे रूप आहे शत्रू किंवा शानच, जे योग्य असेल. म्हणजे परस्मैपदी असेल तर शत्रू, आत्मनेपदी असेल तर शानच, म्हणून झालं गच्छन्. आता इथे पहा, इथे रम रूप दिलेलं आहे, रम धातू आहे. हा पहिल्या गणाचा आत्मनेपदी धातू आहे आणि आत्मनेपदी असल्यामुळे मात्र याचं शानच रूप होतं, एवढंच लक्षात ठेवायचं आपल्याला. म्हणून याचं झालं रमचं रतः, रतवान, रम्यः, रंतव्यः, रमणीयः, रममाणः. मन चौथ्या गणाचा आत्मनेपदी धातू. मत्तः, मत्तवानः, मान्यः, मंतव्यः, मननीयः, मन्यमानः. दायच्छ पहिल्या गणाचा परस्मैपद. दत्तः, दत्तवान, देय, दातव्यः, दानीयः आणि यच्छन्. आता तुम्ही ही सगळीच्या सगळी रूपं व्यवस्थित वाचा. एक सांगते आणखी, 1-2 पाहू. पा पिब पहिल्या गणाचा परस्मैपद म्हणून पीतः, लक्षात ठेवायचं दीर्घ आहे. पीतः, पीतवान, पेयः, पातव्यः, पाणीयः, पिबन. ज्ञा, ज्ञातः, ज्ञातवान, ज्ञेयः, ज्ञातव्यः, ज्ञानीयः, जानन किंवा जानानः. म्हणजे परस्मैपदी आणि आत्मनेपदी उभयपदी धातू असल्यामुळे याच्यातलं कुठलंही रूप लिहिलं तरी चालतं आपल्याला 2 पैकी. नी, नय पहिल्या गणाचं उभयपदी आहे, म्हणजे आपल्याला पुन्हा शत्रू आणि शानचे दोन्ही रूप येतील. नीतः, नीतवान, नेयः, नेतव्यः, नयनीयः, नयन, नयमानः. कृ, कृतः, कृतवान, कार्यः किंवा कृत्यः, कर्तव्यः, करणीयः, कुर्वण, कुर्वाणः. अशा प्रकारे आता ही तुम्ही खालची रूपं नीट वाचा आणि लिहून घ्या. जेव्हा तुम्ही वहीत स्वतः लिहाल तेव्हा तुम्हाला ती आठवतील नेमकी काय होत आहेत तर. आणि यातलीच रूपं तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत विचारली जातात. म्हणून हा तक्ता केवळ मी सांगितलं पुल्लिंगी, प्रथमा, एकवचन हीच रूपं विचारली जातात. म्हणून स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी, द्विवचन आणि बहुवचन करण्याची गरज नाही, फक्त एवढा अभ्यास करायचा. आणि एवढा चार्ट, हा चार्ट पाहिला की तुमच्या सहज लक्षात येईल. पाठ्यपुस्तकात आहे, पाठ्यपुस्तकात पहा आणि याचा नीट अभ्यास करा. हे सर्व झाल्यानंतर नीट तुम्ही अभ्यासला की मी मात्र याच्यावरचा तुम्हाला स्वाध्याय देणार आहे. काही अडचण असली तर तुम्ही मला विचारू शकता, फोन करून विचारा. काही अडचण येईल तर आपण पाहू. फक्त ही नवीन आता आहेत आपल्याला शत्रू आणि शानच हीच विशेषणं अभ्यास करून पहा. जेव्हा आपण शाळेत भेटू किंवा शाळा पुन्हा आपली चालू होईल तेव्हा मात्र आपण पुन्हा याचा अभ्यास करू. सगळं आटोपल्यावर तेव्हा आपल्याला काही अडचणी असेल तर तुम्ही विचाराल. म्हणून त्याच्यासाठी आधी तुम्ही वहीत लिहून ठेवा, नीट विचार करा, अभ्यासा, स्वतः लिहा, म्हणजे ही रूपं तुमची चांगली लक्षात राहतील. आणि अडचण असेल तर मला फोन करा, मी नक्कीच याच्यावर तुम्हाला आता पुढे स्वाध्याय टाकेल. इथे आपण थोडासा विराम घेऊ. भवतु पुनः मिलामः.